तर कसे आहात सगळे, एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि मुंबईला येऊन आता माझा पहिला ब्लॉग आहे. तर पाऊस पडतोय, पावसाचे दिवस आहेत, पण आज ऊन आलंय म्हणून बाहेर पडलो असंच राऊंड मारायला. आणि त्याचसोबत राज देखील आलाय. आता बघू दोघं आम्ही कुठं जाऊ, काय करू नाही, ते सगळं काय तुम्हाला दाखवतो. त्याच्यासोबत त्याला शॉपिंग करायचे, बघूया चला. तर आता येताना माझ्या लक्षात आलंय की हेल्मेट आहे त्याची काचचा राईट साईडचा जो स्क्रू आहे तर तो निघाला आहे. आणि म्हणून आम्ही परळला रातचं काम होतं ते केलेलं. आणि आता निघालो RS46 म्हणजे जिथून हेल्मेट घेतलं आहे तिथं दाखवायला काय करू शकतो, कारण की आपल्याला ते काय होणार नाही माझ्याने, म्हणून आता तिथं जाऊन दाखवतोय. हा आता आज भरपूर दिवसांनी गाडीवरून मोठं ब्लॉग शूट करतोय. आणि माझ्या मागं बसलाय राज. कॉलेजच्या इथला रोड, अशोका, RS46 हे लोअर परळ आहे. आणि झाले आता एक वर्ष तरी व्हायला नसेल आलंय अजून हेल्मेट घेऊन. रात्रीचा फक्त पाऊस पडतो, दिवसाचा काय पाऊस नाही आहे. आणि आज भरपूर दिवसांनी आहे मोठं व्लॉग शूट म्हणून. आणि एक चांगल्या प्रतीचा एक हे भेटतंय मला रिस्पॉन्स. मागचे 2 व्हिडिओ आहेत जयंतीचे गावच्या फॅमिली जेवणाचा मला जास्त रिस्पॉन्स चांगला येतो आहे, कारण की लोक फक्त म्हणजे कॉलनीमधले जे आहेत काका आणि काकी त्याचा चांगला रिस्पॉन्स देतात, भेटतात, बोलत आहेत, त्यांना आवडतात हा व्हिडिओ. फॅमिलीला जास्त तो व्हिडिओ तर जास्त भरपूर आवडला आहे. आणि हे आहे करी रोड. लालबागला काय ते आता मोठा टायमिंग लावला आहे सिग्नलला, 2-2 मिनटाचे या सिग्नल कुठं असतात. एक इथं एक हा तो एक प्रभादेवीला जाताना खाली रेनबोच्या इथला सिग्नल, तो एक मोठा सिग्नल आहे. हा एक इथं सिग्नल चालू केल्याने नवीन. सुटला एक हा प्रार केला आहे. एका लोअर परळमध्ये आल्यानंतर असं वाटतं कुठलं तरी हा मुंबईचा मधला दुसरं कुठलं तरी भाग आहे, कुठलं तरी वेगळ्या शहरात आल्यासारखं वाटतं. कारण की सगळे बिल्डिंग कॉर्पोरेट RS46 मध्ये पण चेक करत असतो RS46 पेज. तर आता त्यांनी गेअरचं पण हे चालू केलेलं आहे, बाजूला दुसरा एक गाळा घेऊन. आधी फक्त हेल्मेटचं होतं, तर आता पूर्ण जो गिअर असतो बाईक रायडिंगचा गिअर म्हणजे वरचं जॅकेट, खालची पॅन्ट, शूज, हँडग्लोव्ज नाही होते, पण जॅकेट म्हणजे फुल प्रोटेक्शन जे रायडिंग करतात त्यांच्यासाठी त्यांनी आता ते चालू केलं आहे.
हा आहे 114 सेकंदाचा सिग्नल. म्हणून हे ट्रॅफिक जाम होते. एवढे मोठे सिग्नल असणार तर कसं ट्रॅफिक 20-20 सेकंद पटापट करायचं. आणि त्यात पण संपत असताना म्हणजे सिग्नल जेव्हा संपतो तेव्हा मग ते एंडिंगला ज्या गाड्या येतात त्या थोड्या फास्ट मारतात आणि मग अपोजिट रोडवरून ज्या गाड्या येतात त्या पण फास्ट होतात. सिग्नल सुटतो म्हणून तो हा रोड आता चालू केला आहे. फिनिक्सकडे जायचा डायरेक्ट वरळीला जॉईंट होतो हा रोड. जेव्हा हा रोड बंद होता तर लय मोठा प्रॉब्लेम व्हायचा फिनिक्सला आणि जाताना, कारण की गाडी आणलेली होती तेव्हा हा रोड बंद होता आणि मग पूर्ण फिरून फिनिक्समध्ये घेऊन घ्यायला लागली साई सर्व्हिसला. आलो आपण RS46. हे हेल्मेट दिसतं आहे. हे पहिली ब्रांच आणि ती आहे ती समोर आहे त्यांची दुसरी ब्रांच. आणि आता पार्किंगला जागा त्यांच्या दुकानासमोरच लावूया आणि मागच्या दुकानात आहे तर ते तिथं जावं. ही आता त्यांची नवीन आहे ब्रांच ती. हे पहिलं दुकान आणि दुसरं दुकान तर तिकडे जातो आपण. आणि राज हडबडीत झालं बघून आतमध्ये गिअरचं शॉप होतं त्याच्या आतमध्ये गेलो नाही. आणि हे हेल्मेट तर हा तो स्क्रू तो निघाला आहे आणि त्याच्यामुळं काच बरोबर नीट व्यवस्थित बसत नाही. आणि आतमधलं हेल्मेटचं कलेक्शन शॉप. आणि हा काय बघू काय नको असं याचं झालंय. सगळंच घेऊन वाटतं इथे एवढंच केलं बाईक नाही आणि चालवता येत नाही. येणार एकदा कुठली बाईकीच्या बाहेर बोलतो का जास्त असं ते घेऊ रे रोहित दादा 2 किडना घेणार बाकी अरे जाधव खराब झाले. मग तर झालोय फिट आणि आता निघालोय. काय कॉस्ट नाही घेतलेला आहे आणि जसं हे दाखवलंय तसं आता ते देखील दाखवतंय तुमचं दुकान. नवीन स्टॉक आलं तर लोड दाखवतात. हे गोडाऊन आहे आणि इथं गिअरचं शॉप. हे आले तर रेनकोट शॉप दादाचं. हे आता पूर्ण म्हणजे गिअर आहे ते इथं आता अवेलेबल आहे. जरी मुंबईत माझ्या मते तरी अजून असं कुठलं शॉप नाही आहे. म्हणजे बाहेर पनवेलला नवी मुंबईला आहेत पण मुंबईत असं नाही आहे जिथं पूर्ण हेल्मेटचं एक कलेक्शन आणि पूर्ण गिअर भेटतील. SMK पासून सगळे आहे हेल्मेट जे बाहेरगावचे आहेत ब्रँड मोठे ते सगळे अवेलेबल आहे तिथं. ते रायडिंग जॅकेट आणि दादाला परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन की कमीत वेळामध्ये दादाने हे पण चालू केलं नाही. म्हणजे एवढं लवकर कोण ग्रोथ करत नाही पण दादांनी ते करून दाखवलं त्याबद्दल त्याचं रायडिंग पॅन्ट्स पासून सर्व. आणि ह्या दादाचं दुकान आहे ते. दादाकडून मी हेल्मेट घेतलं ब्लूटूथ आणि माउंट. आणि आता हळूहळू अजून घ्यायच्याच गोष्टी त्या RS मधूनच घेणार 46. नक्कीच या दादाचं पेज बघून या तर डिस्काउंट पण देतो. दादाचं पेज नाव काढून या आपण देऊ तुम्हाला डिस्काउंट पण. एका स्टोअरला आता सर्व भेटून जाणार तुम्हाला. रायडिंग गिअर्स सर्व टँक बॅग सॅडल बॅग्स पासून सर्व आहे. ब्लूटूथची रेंज पण चांगली आलेली आहे आपल्याकडे. लोअरपर्यंतला आपलं
स्टोअर पूर्ण आता पूर्ण ऍड्रेसच मी सगळं दाखवलंय, कुठून यायचं कसं काय. प्लस इंस्टावरती पण इंस्टावरती पेज RS46 फॉलोअर्स आहेत, ते पण फॉलो करा आणि सरांना पण फॉलो करा आणि त्यांच्या थ्रू या आपण तुम्हाला डिस्काउंट वगैरे पण करून देऊ. आणि सध्या ना हे तरी कुठं भेटत नाही, त्या वॉटर बॅग आहेत त्या अशा म्हणजे भेटत नाहीत. हायड्रेशन त्या म्हणजे लिमिटेड स्टॉक असतात, ते पण अमेझॉन वरती. आणि पण कलेक्शन मस्त लागलेलं आहे, शूज पण बघून घेऊ शकतो, शूज पण भारी लागलेले आहेत. सेम रेंज इथे पण आहे. आणि असं नाही की ओव्हर काहीतरी रेंज आहे, बरोबर रेंज नुसार आहे. बेसिक रेंज आहे 4000 पासून ते 17000 पर्यंत मस्त रेंज आहेत. म्हणजे जशी शूज पाहिजे तशी ठेवलेले आहेत आपण. जॅकेट्स पण आपल्याकडे 4500 पासून स्टार्टिंग येते. एवढं बेसिक, एवढं काय एवढं स्वस्त? 4500 पासून चांगलं जॅकेट आलं 4500 पासून 4500 पासून, जो स्कालाने चालू केलेला आहे. याच्यामध्ये शोल्डर, एल्बो, बॅक हे ऑल लेवल 2 आहे. आणि याच्यामध्ये चेस्ट प्रोटेक्शन पण आहे, पण चेस्ट हे फोम आहे. पण 4500 मध्ये ठीक आहे. जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं तुम्ही इम्प्रूव्ह पण करू शकता. आणि एवढा म्हणजे बेस्ट प्राइस खूपच मस्त आहे. म्हणजे जे बिगनर आहे चालू करू शकतात माझ्यासारखे रायडिंग साठी, त्यांच्यासाठी हे चांगलंच आहे. कसं ज्यांना सॅलरी 15-20 हजार एक जॅकेट ते लोक बेसिक घेऊ शकतात. जॅकेट स्टार्टिंग 7 आणि 8000 रुपये जास्त येतात, 12, 15, 16. स्काला एक 4.5 ला येतो. त्याच्यानंतर मग DSG ने पण एक मस्त काढलेला आहे, हा 5000 ला काढलेला आहे, 495. हे त्याच्यानंतर मग डायरेक्ट मग आपल्याकडे एक्झॉटची रेंज आहे. म्हणजे रेंज आपण म्हणजे टप्प्याटप्प्याने ठेवलेली आहे, म्हणजे कशाला पण परवडायला हवी. म्हणजे असे 6000 मध्ये 3 जॅकेट्स 3 ब्रँड मस्त आहेत आपल्याकडे, तिन्ही चांगले आहेत. जे हाय म्हणजे त्यांचं बजेट हे जास्त नाही, म्हणजे 10 ते 12 मध्ये तुम्हाला पूर्ण रायडिंग गिअर हवे असतील तर प्लीज व्हिजिट करा. त्याच्यासोबत हेल्मेट पण आहेत, हेल्मेटचे भरपूर कलेक्शन आहेत. ते एक शॉप फक्त हेल्मेटसाठीच आहे आणि हे गिअर शॉप आहे. हे रायडिंग गिअरसाठी 2 ब्रँच आहेत, एक 1 आपलं पूर्ण हेल्मेटसाठी आणि 2 आपण पूर्ण रायडिंग गिअरसाठी सेटअप केलेलं आहे. आणि ह्याची आता ओपनिंग पण आताच झालेली आहे की मिनिमम 10 झाली संडेला. हा तेच 10 दिवस पण नाही झाले तुझे. दादाला एकदा कॉंग्रॅच्युलेशन करूया आपण. थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. आणि तिथून पुढं आल्यावर मी घेतला आहे राईट, तर तिथं वरळीकडं रोड येतो. तर आता आलं CPS गड आणि इकडं भरपूर असं काय काय काम चालू आहे. CPS काय बघायला भेटणार नाही आपल्याला. सगळीकडे खोदकाम चालू आहे मुंबईत. काय खोदकाम चालू आहे? सगळीकडे चालू आहे. असं द्या आता, असं द्या आता, काय बोलायचं हाय तर हाय आता. अलाउड नाही काय? अलाउड नाही वाटतं तिथून जायला CPS. हां, कारण की आपल्या समोरचा जो होता तो पण गेला. पण नाही रे, तिकडून जे येतो ना डायरेक्ट महालक्ष्मीवरून, तिकडून आपण एकदा आलो नव्हतो का महालक्ष्मीवरून बघ. हां, मग आता वाटतं नाही अलाउड, काय माहिती काम चालू असेल. जरा पोलीस कॅम्पातून जाव. हे डायरेक्ट हे आता निघेल वरळीला बाहेर, कोलीवाड्यात बाहेर पडणार. विंटेज कार वरळीला आल्यावरती. हा हो, आता शोरूम येईल तो बघ, आता गाड्यांचा शोरूम बघ येईल. उभं लॅम्बोर्गिनी. गाड्या हलवा का लाल लाल एकदम.
तिथून थेट आता आलो आहे दादरला चैत्यभूमीला. हिंदू मिल बांधकाम चालू आहे इमारताचं. अल्ट्रा वाईडमध्ये शूट करताना मजा येते कारण की बाजूला पण एक फ्लोर आहे ते पण होतं आणि एक वेगळा असा व्ह्यू असा वाटतो एकदम रुंद एकदम मोठा असं. अल्ट्रा वाईडमध्ये जास्त शूट करायला आवडतं मला. असं बाहेरचा जो व्ह्यू असतो तो अल्ट्रा वाईडमध्ये शूट करायला मजा येते. आणि आता एंट्री चैत्यभूमी. चला निळ्या निशाण खाली सर्वांनी रे दंडाशी दंड घेताना ना इतिहास घडताना मी पाहिला भीमराव जनतेसाठी लढताना दंडाशी दंड घेताना पार्किंगला जागा एवढ्या आतमध्ये कधी लावत नाही गाडी. हाय हाय हाय. तर आलोय कुठला पण घ्या 100 रुपये. बघ ट्राय कर. किधर गए अंकल? आप तो आओ. आ जाओ अंकल वीडियो में. देखो कहाँ गए? इन अंकल का दुकान है सामने. क्या है? साई लक्ष्मी मिलन चौक दादर. उसके सामने अंकल का दुकान है. 100 में कौन सा भी लो. बेल्ट है, वॉलेट है, वाला बताओ पहले. अम्ब्रेला, छाता, बारिश का मौसम. हाँ तो पाहिला 150 आहे. हे 150 150. वॉलेट आहेत, बेल्ट आहेत, गॉगल आहेत, अजून छत्र्या आहेत. बघ रे. आणि आमचे दादा पण आहे. हाँ ऊपर वाला. चलो सब्सक्राइब कर दिया. हे बघ ना, या बघ ना रोहित जाधव ब्लॉग्स. बघ. तर आता आलोय घरी. त्याला क्रॉक्स घेतले, त्यानंतर गॉगल, त्यानंतर काय घेतलं. हां हेल्मेटचं काम केलं, त्याचं काम झालं परळचं. आणि आता आलोय घरी. त्यात भरपूर दिवसांनी पण फिरलो आणि बस एवढंच. तो ब्लॉग एंड. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर गिअर घ्यायचे असतील तर RSला नक्की जा. चांगला शॉप आहे. तर बस तर पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये.